सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीचे काठ। बघा, साडीचे काठ आहे आणि एक साडीचा किस्सा आहे उरलेला असं माझ्याकडं। तुम्ही बघितला असेल त्या ड्रेसचा व्हिडिओ मी अपलोड केला, त्यामधूनच एवढे कापड उरलेलं आहे। कापड पण खूप छान होतं, त्यामुळे टाकून द्यायचं पण मन होत नव्हतं। म्हटलं करायचं काहीतरी बनवू आपण। इथे बघा तुम्हाला माप दाखवते मी। याची रुंदी आहे ती बघा 13 इंच आहे आणि जी उंची आहे ती 19 इंच आहे। मला दाखवते इथे बघा, मी इथे एक पीस घेतलेला आहे बघा, प्लास्टिक फॉर्म घेतलेला आहे तो, प्लास्टिक सिटी मध्ये बोलते त्याला। त्याची बघा रुंदी दाखवतो तुम्हाला 6.5 इंचाची घेतलेली आहे। आपण सेम आता याच रुंदीचा बघा परत एक काट कट करून घेते मी असा। इथून बघू शकता 5 इंचच आहे बघा, इथून कट करून घेऊ आपण। बस एवढंच आपण लागणार आहे। इथे बघा आपल्याला तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी, कसं स्टिच करायचं ते पण दाखवते। व्हिडिओ शॉर्ट करत नक्की बघा, याचं काय बन आहे। चला या ठिकाणी आता आपण स्टिचिंग बघणार आहोत। या ठिकाणी बघा आता एकदम सोप्यापर्यंत तुम्हाला स्टिचिंग दाखवते। यापासून आपण साडी कवर बनवणार आहोत। सर्वात अगोदर बघा आपण हे आहेत ना, मोठा तुकडा आहे तो कट करून घेतलेला तो घ्यायचा आहे, आणि जी आपण ट्रान्सपरंट शीट घेतली आहे ना ती घ्यायची आहे। एकदम हळूहळू पण दाखवतो तुम्हाला बघा। साडीचा कापड आहे तो आपण सुईचाच ठेवला आहे, आणि ट्रान्सपरंट शीट ठेवायची आहे वरून। याला शिलाई मारून घ्यायची आहे। आपल्याला बघा जे खेळणी वगैरे भेटतं ना त्याची बघा ती पिशवी असते ती वापर तरी चालेल बघा या शीटसाठी। या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतली आहेत मी। एक दाबटीप देऊन घेऊ आपण कापडावरती। कागद आहे तो खालच्या साईडने करायचं, म्हणजे आपली शिलाई आहेत ना दाबटीप ती कपड्यावरती येईल अशा पद्धतीने एकदम। या ठिकाणी बघा आपण शिलाई मारून घेतली आहे। आता जो छोटा तुकडा आपण कट केलेला आहे ना तो घेणार आहोत आपण। या ठिकाणी व्यवस्थित सरळ कट करून घेते मी, थोडंसं क्रॉस वाटत होतं। आता ही पट्टी आहे ती आपल्याला काट असा उलट ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। कारण खालच्या साईडने बघा आपल्या आहेत ना शीट आहेत ना ती सरकत नाही ना, म्हणून या ठिकाणी बघा असं कापड आधी खाली ठेवून घेतलं, वरून ही शीट ठेवले आहेत अशा पद्धतीने। बघा इथं आता एक शिलाई मारून झाली आहे। एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून घेऊ। याला सुद्धा आपण आता एक दाबटीप देऊन घेऊ। ही शीट यासाठी लावायची का आपण जी कोणते पण कलरची साडी ठेवायला असते ना तर ती आपण दिसली पाहिजे त्यासाठी लावायची आहे। आता इथं बघा मध्यभागी सेंटरला आपण इथं वेलक्रो लावून घेऊ। तुम्ही या ठिकाणी चेन वगैरे सुद्धा वापरू शकता बघा। या ठिकाणी मी एकाच ठिकाणी लावतो, तुम्ही 2 साईडने लावले तरी चालतील अशा पद्धतीने बघा। दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेंटरला स्टिच करून घेऊ। बघा अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण साईडला आहेत ना वेलक्रो हे करून घेतले आहेत। आता दोन्ही साईडला आपण पायपिंग करून घ्यायची आहे। पट्टी 2 इंचाची पट्टी कट करायची आणि पायपिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली पायपिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता। थोडीशी तर व्हिडिओची क्लिप आहेत ना ती कट झाली माझ्याकडून। या ठिकाणी आता साडी घेतली आहे आपण, ती तुम्हाला ठेवून दाखवते व्यवस्थित घडी करून ना।
साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता, छोटी मोठी. आणि दिसायला काठ पण आहे त्याच्यामुळे एकदम सुंदरच होते. तर असे आपण लहान मोठी साडीचे कवर बनवू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली साडी आहेत ना, मी याच्यामध्ये ठेवून दाखवली आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.